नमस्कार सर्वांना. सर्व विद्यार्थी खूप चांगल्या पद्धतीने दररोजच्या क्लासला जॉइन होत आहेत. आज आपल्या भाषा विषयाचा जो क्लास आहे त्यासाठी वाघ नितीन केशव सर आपल्याला चांगलं मार्गदर्शन करणार आहेत. त्यांचा विषय आजचा जो आहे तो भाषेचा आहे. शब्द संपत्ती तुम्हाला ते आज घेणार आहेत. उपघटक त्यांचे अलंकारिक शब्द आहेत. आपण सर्वजण चांगल्या शांतपणे ऐकून घेऊन तुमच्या काही समस्या असतील त्या सुद्धा लिहून ठेवायच्यात. शंका अडीअडचणी त्या सोडवण्याचा प्रयत्न निश्चितच केला जाईल. कोपरगाव तालुक्यातून जेवढे क्लास होत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी अजूनही आपले जे मित्र जॉईन होत नसतील त्यांनाही निरोप द्यायचे आहेत आणि चांगल्या पद्धतीने क्लास समजून घ्यायचा आहे. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. सुरू करा वाघ सर. ओके. नमस्कार. माननीय सीओ साहेब, माननीय श्री आशिष एरेकरजी साहेब यांच्या संकल्पनेतून माननीय श्री भास्कर पाटील साहेब शिक्षणाधिकारी अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनातून आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातून मिशन आरंभ या इयत्ता 5वी आणि 7वीच्या स्पर्धा परीक्षेत जे गुणवत्ताधारक बालमित्रांसाठी सुरू असलेल्या या ऑनलाईन तासिकेत मी नितीन केशव वाघ, पदवीधर शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळेगाव मळे, तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर, आपणा सर्वांचे सस्नेह स्वागत करतो. बालमित्रांनो, ऑनलाईन क्लासला असलेल्या सर्व बालमित्रांचे मी प्रथमतः अभिनंदन करतो की आपण माननीय सीओ साहेबांनी राबवलेल्या आणि माननीय शिक्षणाधिकारी साहेबांच्या मार्गदर्शनानुसार असलेल्या या परीक्षेमध्ये आपण गुणवत्ता यादीत आलात. आपल्या सर्वांना स्पर्धा परीक्षांची आवड त्यामुळे निर्माण झाली. अभ्यास करण्यासाठी आपण नेहमी भुकेले आहात आणि या उपक्रमामुळे आपणास नक्कीच भावी आयुष्यातील होणाऱ्या अनेक स्पर्धा परीक्षा जसे की MPSC, UPSC सारख्या अनेक स्पर्धा परीक्षांसाठी या परीक्षा मार्गदर्शक ठरणार आहे. म्हणून पुन्हा एकदा अभिनंदन आणि स्वागत. बालमित्रांनो, मराठी ही आपली मातृभाषा आहे आणि ती अधिक समृद्ध करण्यासाठी आपल्याला भाषेचे संपूर्ण ज्ञान असणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वात प्रथम म्हणजे आपण अधिकाधिक वाचन, अवांतर वाचन केले पाहिजे. छोट्या छोट्या पुस्तकातून अवांतर वाचन केले पाहिजे. अवांतर वाचन म्हणजे अभ्यासाव्यतिरिक्त केलेले वाचन. त्यामुळे आपल्याला वेगवेगळे शब्द आपल्या कानावर पडतात. ते शब्द वाचण्यात येतात. त्या नवीन शब्दांची आपल्याला माहिती होते. त्यामुळे वाचन हे फार महत्वाचे आहे. पण नुसतं वाचूनच काय होणार? वाचताना ते आपल्याला किती समजलं, किती आकलन झालं तेही आपल्याला कळलं पाहिजे. आपण काय वाचत आहोत, कोणता शब्द कोणत्या अर्थाने वापरलेला आहे, कसा वापरलेला आहे, त्या शब्दामुळे त्या वाक्याचा काय बोध होतो, म्हणजे भाषेचे व्याकरण. आपल्या मिशन आरंभच्या मार्गदर्शिकेत आपल्याला काही अभ्यासक्रम दिलेला आहे. त्यात अभ्यासक्रमानुसार आपल्याला एकूण 75 प्रश्न विचारले जातात. एकूण 150 गुणांना. त्यातही आपल्या भाषा विषयासाठी 50 गुण आहेत आणि 25 प्रश्न आहेत. तर गणित 50 त्यात आकलन ह्या घटकामध्ये आपण शब्द संपत्ती, कार्यात्मक
हॅलो, आवाज येतोय ना सर माझा? हा येतो येतो, बोला वागसर. ओके. मराठी या विषयाशी संबंधित सामान्य ज्ञान असे घटक आहेत. आता आपण मागील महिन्यात आकलन हा घटक शिकलो आहोत. त्यात उतारा व त्यावरील प्रश्न, कविता व त्यावर आधारित प्रश्न, सुसंगत परिच्छेद, संवाद व त्यावर आधारित प्रश्न असे उपघटक आपण पाहिले. एकूण प्रश्नांच्या 24% प्रश्न या घटकावर असणार आहे. म्हणजे एकूण 6 प्रश्न 12 गुणांसाठी. आणि शब्द संपत्ती हा एक घटक. यात समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शुद्ध शब्द, अलंकारिक शब्द, शब्द समूहाबद्दल शब्द, वाक्प्रचार, म्हणी इत्यादी तसेच परिभाषिक शब्द या घटकासाठीही एकूण प्रश्नांच्या 24% म्हणजेच 12 गुणांसाठी 6 प्रश्न विचारले जातील. त्यातील शब्द संपत्ती या घटकामध्ये अलंकारिक शब्द त्यामधील घटकामधील समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शुद्ध शब्द, अशुद्ध शब्द आपण शिकला आहे. आणि आज आपण शब्द संपत्ती या घटकातील अलंकारिक शब्द हा उपघटक याविषयी आपण अधिक माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, अलंकार म्हणजे नेमकं काय? तर अलंकार म्हणजे संपत्ती किंवा दागिना. त्यामध्ये वैभव, धन, मालमत्ता. जर व्यक्ती पैशाने श्रीमंत असेल तर त्याला धनवान म्हणतात, आणि जर ज्ञानाने श्रीमंत असेल तर त्याला गुणवान म्हणतात. बरोबर की नाही? म्हणून श्रीमंत होण्यापेक्षा जसे आपण पैशांचा संग्रह करून धनवान होतो किंवा धन संपत्ती गोळा करतो, तसे आपण ज्ञानवंत होण्यासाठी आपणास अनेक प्रकारचे वाचन केले पाहिजे. वाचन करून शब्द संग्रह करावा लागेल, शब्द संपत्ती वाढवावी लागेल. यासाठी शब्द आपणास वाचन करून त्या शब्दाचा अर्थ समजून घ्यावा लागेल. मग त्यात आपल्याला अनेक प्रकारचे शब्द सापडतील, जसे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शुद्ध शब्द, अशुद्ध शब्द. त्याच प्रकारे काही अलंकारिक शब्दही आहेत. आता अलंकारिक शब्द म्हणजे काय? बरं, अलंकार म्हणजे आपण बघितले की अलंकार म्हणजे दागिना होय. दागिना का परिधान केला जातो? तर सुंदर दिसण्यासाठी. दागिना घातल्यावर व्यक्ती सुंदर दिसतात, म्हणजे आपण सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळे दागिने घालतो किंवा परिधान करतो, त्यांना अलंकार म्हणतात. तसेच भाषेचे सौंदर्य वाढवण्यासाठी आपण बोलताना काही अलंकारिक शब्द वापरतो. अलंकार म्हणजे भूषण, दागिना होय. ज्याप्रमाणे अलंकार, पेहराव, केशरचना माणसाच्या सौंदर्यात भर घालतात, त्याचप्रमाणे वाक्प्रचार, अलंकारिक शब्द भाषेचे सौंदर्य वाढवतात. विस्तृत अर्थ लाक्षणिक शब्दांद्वारे कमी शब्दात व्यक्त केला जातो. विस्तृत म्हणजे जास्तीत जास्त मोठा अर्थाच्या शब्द, अनेक शब्द मिळून एकत्र करून त्याचा एक लाक्षणिक शब्द म्हणजे एकच शब्द घेतला जातो, तो अलंकारिक शब्द असतो. अलंकारिक शब्दाचा शाब्दिक अर्थ लक्षात न घेता त्याचा अर्थ समजून घेणे महत्वाचे आहे. आजच्या लेखात आपण मराठी व्याकरणातील महत्वाचा घटक म्हणजे अलंकारिक भाषा पाहणार आहोत. तर बघा, यामध्ये शब्द आणि त्याचे अर्थ आपण प्रथमतः समजून घेऊया. तर पहिला शब्द अरण्य पंडित. अरण्य पंडित म्हणजे मूर्ख मनुष्य. जर विद्यार्थ्यांना लिहून घ्यायचं असेल तर ते लिहूनही घेऊ शकतात. खडाष्टक म्हणजे भांडण. खडाजंगी भांडण आपण ऐकलेले. खडाजंगी म्हणजे एकदम जोरजोरात. तसंच खडाष्टक हा शब्द भांडणासाठी वापरला जातो. अरण्य रुदन
अरण्य रुदन म्हणजे ज्याचा उपयोग नाही अशी तक्रार. त्यानंतर खुशालचंद अतिशय चैनीखोर म्हणजे ज्याला फक्त चैन करता येते, कुठल्याही प्रकारची काळजी वगैरे नसते, असा चैनीखोर व्यक्तीला खुशालचंद असं नाव दिलं जातं. अष्टपैलू अनेक चांगले गुण असलेला. उदाहरणार्थ आपलं क्रिकेट आपल्याला सर्वांना माहितीच आहे. त्यामध्ये महेंद्रसिंग धोनी बघा, फक्त तो कीपर किंवा कीपरच नव्हता, तर तो एक चांगल्या प्रकारचा बॅट्समन सुद्धा होता, एक चांगल्या प्रकारचा कॅप्टन सुद्धा झाला आणि एक चांगल्या प्रकारचा तो जाहिरात सुद्धा करतो. म्हणजे तो एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. म्हणजे अनेक चांगले गुण असलेला अष्टपैलू असं म्हटलं जातं. त्यानंतर गप्पीदास. गप्पीदास म्हणजे थापा किंवा गप्पा मारणारा, अशा व्यक्तीला आपण गप्पीदास म्हणू शकतो. यानंतर अक्षर शत्रू, ज्या व्यक्तीला लिहिता वाचता येत नाही, म्हणजेच तो निरक्षर माणूस, असाक्षर माणूस, त्याला आपण अक्षर शत्रू असा अलंकारिक शब्द वापरू शकतो. त्यानंतर गंडांतर, भीतीदायक संकट. एखादं मोठी समस्या निर्माण झाली तर गंडांतर आलं असं म्हटलं जातं. म्हणजे ही अलंकारिक भाषेमध्ये हा शब्द वापरला जातो. अंडी पिल्ली म्हणजे गुप्त गोष्ट. त्यानंतर गाढव, एखाद्या व्यक्तीला कधी कधी आपण असं अलंकारिक शब्द वापरतो, गाढव म्हणजे तो बेअक्कली माणूस आहे म्हणून तो शब्द वापरला जातो बघा. अंधेर नगरी, अव्यवस्थितपणाचा कारभार. अव्यवस्थितपणाचा कारभार, ज्या ठिकाणी व्यवस्थितपणा नाही, सगळीकडे असं अंधार अंधार आहे, असं अंधेर नगरी म्हणजे व्यवस्थितपणा नाही म्हणून अंधेर नगरी असं शब्दबोध त्या ठिकाणी केलेला आहे. त्यानंतर गुरु किल्ली, मर्म किंवा रहस्य. बघा, आजच 10वीच्या मुलांचा निकाल लागला. आता त्यांचे खूप छान छान मार्क्स पण मिळाले. तर त्यांना विचारलं जातं का तुम्ही काय काय केलं, म्हणजे तुमची यशाची गुरु किल्ली काय आहे. तर ते त्या मागचं रहस्य सांगतात का आमच्या आई वडिलांनी किती कष्ट घेतले किंवा त्यांनी घेतलेले कष्ट हे ते त्यांचे रहस्य सांगतात, म्हणजे त्याला गुरु किल्ली म्हणता येईल. त्यानंतर ओनामा म्हणजेच एखाद्या गोष्टीची सुरुवात. त्याला आपण दुसरा अजून एक शब्द आहे, येईल का सांगता? श्री गणेशा. म्हणजेच ओनामा, एखाद्या गोष्टीची सुरुवात जर करायची असेल तर त्याला त्या ठिकाणी अलंकारिक शब्द ओनामा हा आपण वापरू शकतो. त्यानंतर आहे गोकुळ. बघा, गोकुळ हा शब्द शक्यतो मुलाबाळांनी भरलेलं घर. गोकुळ हा शब्द कृष्ण, त्याचे अनेक सवंगडी, त्याचे भाऊ बलराम आणि ते सुदामा वगैरे जे काही मित्र होते, त्या सर्व एकत्र ज्या ठिकाणी यायचे त्याला ते गोकुळात असायचे, म्हणून ते संपूर्ण असं किलबिलाट असायचा. आणि जसं आपल्या घरामध्ये असल्यावर असा किलबिलाट, लहान मुलांनी गजबजलेलं घर असल्यावर त्याला गोकुळ असं म्हटलं जातं. त्यानंतर उंबराचे फूल. उंबराचे फूल म्हणजे अगदी दुर्मिळ वस्तू. उंबराचे फूल शक्यतो आपल्याला पाहायला मिळत नाही, म्हणून ती अतिशय दुर्मिळ वस्तू आहे. दुर्मिळ म्हणजे कधीही बघायला न भेटणारी वस्तू, कधीतरी बघायला भेटणारी वस्तू, अशी दुर्मिळ वस्तू म्हणजे उंबराचं फूल. त्यानंतर गोगलगाय. बघा, गरीब किंवा निरुपद्रवी मनुष्य, एखाद्या अतिशय गरीब व्यक्तीला, साध्या सरळ स्वभाव असलेल्या व्यक्तीला आपण गोगलगाय म्हणतो, म्हणजे ती अलंकारिक भाषा वापरतो. त्यानंतर कूपमंडूक. कूपमंडूक, कूप म्हणजे विहीर आणि मंडूक म्हणजे बेडूक. जो बेडूक म्हणजे बेडकाला असं वाटतं का आपण आपलं विहीर आपले तेवढंच एक जग आहे, तसं अतिशय संकुचित व्यक्तींना पण तसंच वाटतं का फक्त आपल्या पुरतं मर्यादित आहे सगळ्या गोष्टी. त्यामुळं अशा व्यक्तीला, संकुचित दृष्टीच्या व्यक्तीला कूपमंडूक असंही म्हटलं जातं. घर कोंबडा. बघा, आता घर कोंबडा त्या शब्दशः अर्थ वेगळा असतो,
पण त्याचा अर्थ बोध वेगळा असतो. घर कोंबडा, घराबाहेर न पडणारा, घरातच असणारा असं म्हणता येईल. त्यानंतर घोरपड, घोरपड चिकाटी धरणारा. घोरपड तुम्हाला माहित असेल, घोरपड हा सरपटणारा प्राणी आहे, परंतु तो दगडाला एकदा चिकटला की तो काही केल्या निघत नाही, म्हणजे चिकाटी धरून राहतो तो, म्हणून घोरपडी सारखा असं त्या ठिकाणी शब्द वापरता येईल, अलंकारिक शब्द वापरता येईल. त्यानंतर देव माणूस, साधा भोळा माणूस, देवासारखा माणूस, अतिशय साधा. चालता काळ म्हणजे वैभवाचा काळ, श्रीमंतीचा काळ, चांगला काळ, त्याला चालता काळ असं सुद्धा म्हणता येईल. धारवाडी काटा, बिनचूक वजनाचा काटा, अचूक वजन माप देणारा काटा. अचूक म्हणजे ज्यामध्ये अजिबात चूक होणार नाही असा तो तराजू काटा. म्हणजे वजन ज्यावर केलं जातं त्याला धारवाडी काटा असंही म्हटलं जाईल. 36चा आकडा, शत्रुत्व. एखाद्या 3 आणि 6 दोन्ही अंक उलटे आहेत बघा, त्यामुळे ते एकमेकांकडे पाठ करून आहेत, समोर तोंड करून नाहीत, म्हणून त्या 36चा आकडा. जसे काही व्यक्तींमध्ये शत्रुत्व जर असेल तर असं संबोधलं जातं की त्यांचा 36चा आकडा आहे. असे अलंकारिक शब्द आहे तो. त्यानंतर पर्वणी म्हणजे अतिशय दुर्मिळ योग. अतिशय दुर्मिळ योग आल्यानंतर त्या ठिकाणी आपण पर्वणी हा शब्द वापरू शकतो. त्यानंतर थंडा फराळ म्हणजेच उपवास. उपवासासाठी अलंकारिक शब्द आपण थंडा फराळ हा वापरू शकतो. पिकले पान, म्हातारा मनुष्य. पिकले पान म्हणजेच म्हातारा मनुष्य. ज्यावेळेस व्यक्ती म्हातारा होतो त्यावेळेस त्याला पिकलं पान असं अलंकारिक शब्द हा त्याच्यासाठी वापरला जातो. पान कधी पिकतं तर ते पूर्णपणे त्याचं वय झाल्यानंतर, पिवळं झाल्यानंतर ते पान पिकतं. म्हणून जसं मनुष्याचं वय होतं आणि तो हळूहळू म्हातारपणाकडे जातो, तसं त्याला म्हातारा मनुष्य हा अलंकारिक शब्दासाठी पिकले पान हा शब्द आपण वापरू शकतो. यानंतर दुपारची सावली. दुपारची सावली किती वेळ असते? अल्पकाळ टिकणारी. त्याचा अर्थ बघा किती छान आहे, अल्पकाळ टिकणारी दुपारची सावली. म्हणजे अल्पकाळ टिकणाऱ्या या शब्दासाठी अलंकारिक शब्द दुपारची सावली असा दिलेला आहे. यानंतर बृहस्पती म्हणजेच बृहस्पतीचा अर्थच गुरु असा होतो आणि गुरु आपण अतिशय बुद्धिमान व्यक्तीलाच म्हटलं जातं. त्यामुळं बुद्धिमान व्यक्ती या शब्दासाठी अलंकारिक शब्द बृहस्पती असा आहे. यानंतर कोल्हेकुई, निरर्थक लोकांची बडबड. काहीच अर्थ नाही त्या बडबडीला, त्याला कोल्हेकुई असं म्हटलं जातं. बघा नवीन शब्द बोके संन्याशी म्हणजे ढोंगी मनुष्य. बोके संन्याशी म्हणजे ढोंगी मनुष्य. काडी पैलवान, हडकुळा मनुष्य. पैलवान कसा असतो आपल्याला सर्वांना माहिती आहे, परंतु काडी पैलवान म्हणजे काडी एकदम बारीक असते आणि म्हणून एखाद्या हडकुळ्या व्यक्तीला आपण असं अलंकारिक शब्द वापरलाय, काडी पैलवान म्हणून. कपिला षष्टीचा योग, दुर्मिळ योग. बघा मागे पण आपण एक पर्वणी हा शब्द बघितला, त्याचा पण अर्थ दुर्मिळ योग आहे आणि कपिला षष्टीचा योग हा सुद्धा याचाही अर्थ दुर्मिळ योग असा आहे. धनदांडगा, संपत्तीमुळे शेफारलेला. धनदांडगा, खूप संपत्ती असेल, खूप श्रीमंत असेल, परंतु त्या श्रीमंतीचा उपयोग वेगळ्या गोष्टींसाठी असेल, चुकीच्या गोष्टींसाठी असेल, म्हणजेच तो व्यक्ती संपत्तीमुळे शेफारलेला आहे, तर त्याला अलंकारिक शब्द धनदांडगा असा वापरला जातो. यानंतर देवजी धसाडा, अर्धांड माणूस. त्याच्यासाठी अर्धांड म्हणजे एकदम काहीच न बघणारा, कुणीकडे कशाही पद्धतीने वागणारा, त्याला अर्धांड माणूस आपण म्हणतो. परंतु त्यासाठी अलंकारिक शब्द देवजी धसाडा असा आहे. वाकनीस, वाड्यातील मालमत्तेची सर्व व्यवस्था पाहणारा.
जुन्या काळामध्ये वाडे होते आणि त्या वाड्यामध्ये एक व्यक्ती असायचा. त्या व्यक्ती संपूर्ण वाड्याचं जे जमा खर्च असेल तो बघायचा. त्याला हिंदीमध्ये मुनीमजी असा पण शब्द आहे आणि मराठीमध्ये वाकणीस असा शब्द आहे. त्यानंतर व्यासंगी, भरपूर ज्ञान ग्रहण करणारा. व्यासंगी, खूप आवड असते ज्ञान ग्रहण करण्याची, त्या व्यक्तीला व्यासंगी असं म्हटलं जातं. हाताचे काकण, स्पष्ट दिसणारी गोष्ट. हाताचे काकण म्हणजे स्पष्ट दिसणारी गोष्ट. बघा त्यावरून एक म्हण सुद्धा आहे, हाताच्या काकणाला आरसा कशाला, अशी म्हण आहे बघा. त्यानंतर कळसूत्री बाहुले, दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा. कळसूत्री बाहुले, तुम्ही बघितला असेल तो शो एखाद्या ठिकाणी, बावले अशा नाचत असतात आणि ते दुसऱ्यांच्या हातात त्याच्या द्वारे असतात, ते बोलत असतात किंवा नाचत असतात, तर ते दुसऱ्याच्या तंत्राने चालतात. म्हणून जो व्यक्ती दुसऱ्याच्या तंत्राने चालतो त्याला कळसूत्री बाहुले असे म्हणतात. त्यानंतर कुंभकर्ण, अतिशय झोपाळू. अतिशय झोपाळू व्यक्तिमत्व कुंभकर्ण. तुम्ही रामायण बघितलं असेल, त्यामध्ये कुंभकर्ण हे पात्र होतं आणि तो 6 महिने झोपत होता असं म्हटलं जायचं. तर अतिशय झोपाळू व्यक्तीला कुंभकर्ण असं म्हटलं जातं. यानंतर भीष्म प्रतिज्ञा. भीष्म प्रतिज्ञा, अतिशय कठीण प्रतिज्ञा जो घेतो त्या प्रतिज्ञाला भीष्म प्रतिज्ञा म्हटलं जातं. सिकंदर म्हणजे भाग्यवान, नशीबवान. मायेचा पूत, पूत म्हणजे मुलगा, पराक्रमी माणूस, मायाळू माणूस. सिकंदर हा शब्द आताच गेला बघा. सिकंदर नशीब म्हणजे फार मोठे नशीब. मृगजळ, केवळ आभास. आभास म्हणजे त्या ठिकाणी ती वस्तू आहे परंतु ती नसते, म्हणजे मृगजळ. मृग म्हणजे हरिण आणि जळ म्हणजे जल. त्या हरणाला असं वाटतं का समोर आपल्याला तिथं पाणी आहे, परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर ते पाणी तिथं नसते, त्याला आभास होतो, त्याला मृगजळ म्हणतात. शेंदाड शिपाई, भित्रा मनुष्य. जो मनुष्य अतिशय भित्रा असतो त्याच्यासाठी अलंकारिक शब्द या ठिकाणी दिलेला आहे, शेंदाड शिपाई. मेष पात्र, बावळट मनुष्य. त्यानंतर श्री गणेशा, बघा त्याच्यासाठी कोणता शब्द आला होता आठवतो का तुम्हाला? आत्ताच 10 मिनिटापूर्वी सांगितला, हो नामा. बरोबर आहे की नाही? म्हणजेच आरंभ करणे. रुपेरी बेडी, चाकरी म्हणजे नोकरी. सव्यासाची म्हणजे डाव्या व उजव्या दोन्ही हाताने काम करणारा मनुष्य. लंब करणं, बेअकली, बेअक्कल म्हणजे लांब कान असा त्याचा शब्दशः अर्थ होतो, परंतु त्याचा अलंकारिक भाषेमध्ये बेअकली असे, बेअकली ह्या शब्दासाठी अनेक अलंकारिक शब्द आपण आतापर्यंत बघितले. स्मशान वैराग्य, तात्कालीन वैराग्य. वाटाण्याच्या अक्षता म्हणजे नकार देणे. एखाद्या गोष्टीला नकार देणे म्हणजे वाटाण्याच्या अक्षता लावणे असं सुद्धा आपण अलंकारिक भाषेमध्ये म्हणतो. सांबाचा अवतार, अत्यंत भोळा मनुष्य. अत्यंत भोळा मनुष्यासाठी अजून शब्द गेलेत बघा. देव माणूस हा एक शब्द गेला. वाहती गंगा, आलेली संधी. सुळावरची पोळी, जीव धोक्यात घालण्यासारखे काम. सुळावरची पोळी म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे काम. एखादं काम आपण अतिशय धोक्यात, जीव आपला धोक्यात घालून ते काम जर केलं तर त्याला सुळावरची पोळी असे म्हणतात. शकुनी मामा हे नाव तर तुम्हाला माहिती असेल. महाभारतामध्ये कौरव पांडवांचे मामा होते शकुनी मामा, आणि त्यांनी किती कपट नीती खेळून महाभारत युद्धाला सर्वांना त्या ठिकाणी युद्धापर्यंत आणलं. कारण तो कपटी मनुष्य होता, त्यामुळं कोणत्याही कपटी मनुष्याला आजही शकुनी मामा असं म्हटले जाते. सूर्यवंशी, उशिरा उठणारा.
जे व्यक्ती सूर्योदयानंतर उठतात, म्हणजे सूर्य उगवल्यानंतर उठतात, त्यांना सूर्यवंशी हा अलंकारिक शब्दाने म्हटले जाते. सोन्याचे दिवस म्हणजे चांगले दिवस. अरण्य रुदन, ज्याचा उपयोग नाही असे कृत्य, ज्या कृतीचा किंवा ज्या कामाचा काही उपयोग होत नाही, त्याला अरण्य रुदन हा अलंकारिक शब्द वापरला जातो. रामबाण औषध, अचूक गुणकारी, अचूक अतिशय गुणकारी जे औषध असतं त्यासाठी अलंकारिक शब्द रामबाण औषध असे आहे. गाजर पारखी, कसलीही पारख नसलेला मूर्ख. गाजर पारखी, ज्याला कसलीही पारख नसते, कसलीही ओळख नसते, कुठल्याही व्यक्तीची त्याला ओळख चांगल्या प्रकारे नसते, त्याला गाजर पारखी म्हटलं जातं. 11वा रुद्र, अतिशय तापट माणूस. 11वा रुद्र, रुद्राचे म्हणजे शंकराचे जे अवतार होते त्यातला 11वा जो रुद्र होता, अतिशय तापट माणूस म्हटलं जातं. त्यासाठी अजून एक शब्द आहे वीरभद्र, हा एक अलंकारिक शब्द आहे अतिशय तापट मनुष्यासाठी. त्यानंतर अक्षर शत्रू हा शब्द आपण बघितला, निरक्षर किंवा अडाणी व्यक्तीस अक्षर शत्रू म्हटलं जातं. अकलेचा कांदा, बघा अजून एक मूर्ख व्यक्तीसाठी किंवा एखाद्याला आपण मूर्ख म्हटलो तर ते मूर्ख म्हणण्याच्या ऐवजी आपण अकलेचा कांदा हा अलंकारिक शब्द सुद्धा म्हणू शकतो. 14वे रत्न म्हणजे मार देणे. आपल्याला आई किंवा वडिलांनी मारलं तर कधी कधी लेखक किंवा कवी असे छानपैकी लिहितात की 14वर रत्न दाखवले म्हणजे मार दिला असा त्याचा अर्थ होतो. अकलेचा खंदक, अत्यंत मूर्ख माणूस. बघा पुन्हा एकदा मूर्ख या शब्दासाठी नवीन अलंकारिक शब्द आलेला आहे, अकलेचा खंदक. त्यानंतर कळीचा नारद म्हणजे कळ लावणारा, इकडून तिकडे तिकडून इकडे आणि नको त्या गोष्टी सांगणारा व्यक्ती, त्याला कळीचा नारद असं म्हटलं जातं. ताटाखालचे मांजर, दुसऱ्याच्या म्हणण्यानुसार वागणारा, म्हणजे एखाद्याच ऐकायचं दुसऱ्यांचं नाही ऐकायचं, त्याला ताटाखालचं मांजर असं तुम्ही अलंकारिक शब्द म्हणू शकतो. खडाजंगी हा शब्द खडाष्टक यासारखाच आहे आणि मोठं भांडण यासाठी तो वापरला जातो. गर्भ श्रीमंत, जन्मापासून श्रीमंत, ज्या व्यक्ती पहिल्या म्हणजे त्यांचा जन्म झाल्यापासूनच श्रीमंत असतात त्यांना गर्भ श्रीमंत असं म्हटलं जातं. खडाष्टक हा शब्द पुन्हा आलेला आहे, जोरदार भांडण. अळवावरचे पाणी, फार काळ न टिकणारी. आळूचं झाड तुम्हाला माहिती असेल, त्या झाडाच्या पानांवर पाणीचे थेंब वाघ सर, थांबत नाही. हा बोला ना. एक मिनिट, तुमच्या मोबाईलचा रोटेट ऑप्शन चालू करा बरं. एक मिनिट, वरती जायचं, मोबाईल डाटा जिथं चालू करतो ना तिथं रोटेट ऑप्शन चालू कर. रोटेट ऑप्शन ऑटो रोटेट नावाचा ऑप्शन आहे बघा. नाही इथं. पहिल्या स्क्रीनला असेल बघा ना, वरती मोबाईल डाटा आहे ना तसाच तिथं ऑटो रोटेट नावाचा एक ऑप्शन असेल. नाही हो सर. बरं ठीक आहे, जाऊ द्या. थोडं मोठं करून बघा, ते एकदम छोटं दिसतंय ना, थोडं छोटं मोठं दिसतंय करून झूम करा. ओके. चालू द्या, काय अडचण नाही. झूम करून ते वाचा. ओके. धोपट मार्ग,
नेहमीचा मार्ग, जो मार्ग आपला नेहमीचा असतो त्याला आपण धोपट मार्ग असेही म्हणू शकतो. गुळाचा गणपती, मंदबुद्धीचा. लहान लहान कधी कधी आपण एखाद्या व्यक्तीला, एखाद्या लहान मुलाला म्हणतो मंदबुद्धीचा, परंतु त्याच्यासाठी अलंकारिक शब्द आहे गुळाचा गणपती. त्यानंतर नंदी बैल. बघा, आपण नंदी बैल आपल्या दारामध्ये कधी आला तर ते नंदी बैल सोबत असणारे व्यक्ती फक्त वाजवतात आणि त्याला विचारतात, तो नुसता मान हलवतो. तर होला हो म्हणणारा जो असतो त्याला नंदी बैल असे म्हणतात. कर्णाचा अवतार, अतिशय उदार मनुष्य, दानशूर व्यक्तिमत्व, त्याला कर्णाचा अवतार म्हणतात. कारण कर्ण हे असं पात्र होऊन गेलं महाभारतामध्ये का त्या व्यक्तीला कुणी काही दान मध्ये मागितलं तर ती व्यक्ती त्याला नाही म्हणत नव्हती, दान देऊन टाकायचे. म्हणून कर्णाचा अवतार एखाद्या दानशूर व्यक्तीला किंवा उदार मनुष्याला कर्णाचा अवतार म्हटलं जातं. पाताळ यंत्री, कारस्थान करणारा, पाताळ यंत्री. यानंतर कळसूत्री बाहुली, दुसऱ्याच्या तंत्रानेच चालणारा. आपण बघितलं बघा, पांढरा परीस म्हणजे लबाड. एखाद्या व्यक्तीला तो खोटारडा असतो, लबाड असतो, त्याला पांढरा परीस सुद्धा म्हटलं जातं. टोळ भैरव, कामात नासाडी करणारे लोक. कामात नासाडी करणाऱ्या लोकांना टोळ भैरव असं म्हटलं जातं. त्यानंतर पोपटपंची. पोपटपंची म्हणजे फक्त पाठांतर करणारा. उपमंडूक हा शब्द आपण बघितला. त्यानंतर खुशाल चेंडू, खुशाल चंद हा शब्द बघितला. यानंतर इथं आलेला आहे खुशाल चेंडू म्हणजे शंकर माणूस. त्रिशंकू म्हणजे धड ना इकडे ना धड तिकडे, म्हणजे कुठलंच काम होऊ शकत नाही असं झालेली अवस्था, त्रिशंकू अवस्था. त्यानंतर खेटराची पूजा. एखाद्या व्यक्तीला खूप अपशब्दांनी खूप बोललं गेलं, खूप झापलं गेलं तर त्याला त्याची खेटराने पूजा केली असं म्हटलं जातं. यानंतर पांढरा कावळा. पांढरा कावळा, निसर्गात नसलेली वस्तू, जी वस्तू निसर्गातच नाहीये त्यासाठी अलंकारिक शब्द पांढरा कावळा असा दिलेलं आहे. बोके संन्याशी हा शब्द आपण बघितला. ढोंगी मनुष्य, उंटावरचा शहाणा, मूर्खपणाचा सल्ला देणारा. मूर्खपणाचा सल्ला देणाऱ्या व्यक्तीला उंटावरचा शहाणा असे म्हटले जाते. भगीरथ प्रयत्न, आटोकाट प्रयत्न. भगीरथ म्हणजे ज्या भगीरथ ऋषींनी गंगा नदी आणण्याचा प्रयत्न केला होता आणि गंगा नदी पृथ्वीवर आणली असं म्हटलं जातं. त्यांचे अतिशय कष्टप्रद त्यांनी प्रयत्न केले आणि त्यामुळे त्यांच्या त्या प्रयत्नाला भगीरथ प्रयत्न म्हटलं जातं, म्हणजे आटोकाट प्रयत्न. आणि त्या आटोकाट प्रयत्न करणाऱ्याला अलंकारिक शब्द म्हणून भगीरथ प्रयत्न असा हा शब्द वापरला जातो. त्यानंतर उडते पाखरू, अस्थिर मनाचं, ज्याचं मन अजिबात स्थिर नाही त्याला उडते पाखरू म्हटलं जातं. भीष्म प्रतिज्ञा हा शब्द आपण बघितला. अडेल तट्टू, हट्टी माणूस. एखादा माणूस एखाद्या गोष्टीवर हट्ट धरून बसला तर त्याला अडेल तट्टू असंही म्हटलं जातं. अमरपट्टा, अमरत्वाचे आश्वासन. अमर म्हणजे ज्याला मरण नाही असा, आणि ज्याला तसं आश्वासन असतं तो अमरपट्टा, त्याला त्या व्यक्तीला किंवा तो शब्द अलंकारिक शब्द म्हणून त्या ठिकाणी अमरपट्टा हा शब्द आपण वापरू शकतो. आग्या वेताळ, अत्यंत रागीट मनुष्य. बघा, अत्यंत रागीट मनुष्य या शब्दासाठी पुन्हा एक नवीन अलंकारिक शब्द आलेला आहे, आग्या वेताळ. अक्षरशत्रू म्हणजे अडाणी हा शब्द पण आपण बघितला. अंधेर नगरी हे सुद्धा आपण बघितलं, अव्यवस्थितपणाचा कारभार. त्यानंतर कुबेर, खूप श्रीमंत माणूस. कुबेर म्हणजे खूप श्रीमंत माणूस. घरभेद्या, गुप्त गोष्टी शत्रूला सांगणारा. गुप्त गोष्टी ज्या असतात, जे शत्रूला सांगतात त्याला घरभेद्या असं म्हटलं जातं. कैकई, खूप दुष्ट स्वभावाची स्त्री. रामायणामध्ये हे पात्र होऊन गेलेलं आहे. जे 3 राण्यांजवळ असणारी ती दासी होती आणि ती खूप दुष्ट स्वभावाची स्त्री होती आणि त्यापासून
कैकई हे अलंकारिक शब्द एखाद्या दुष्ट स्वभावाच्या स्त्रीला वापरला जातो. घटकेचे घड्याळ, क्षणभंगूर, घटिका अतिशय क्षणभर, अतिशय कमी वेळ असा तो, त्यासाठी हा शब्द आहे, अलंकारिक शब्द आहे घटकेचे घड्याळ. तर बघा मित्रांनो, आपण जवळपास 100च्या आसपास अलंकारिक शब्द आपण बघितले आणि आता त्यावर आधारित प्रश्न कशा प्रकारे येतात ते आपण बघणार आहोत. तर असे पण प्रश्न येतात की वाक्यातील रिकाम्या जागांसाठी पुढे दिलेल्या अलंकारिक शब्दातून अचूक पर्याय निवडा. असं दिसेल का सर? बघा, वडिलांच्या मृत्यूनंतर संपत्ती वाटून घेण्यासाठी दोन भावांमध्ये टिंबटिंब माजली. काय सांगता येईल बरं? वडिलांच्या मृत्यूनंतर संपत्ती वाटून घेण्यासाठी दोन भावामध्ये टिंबटिंब माजली. म्हणजे इथं अलंकारिक शब्द आपल्याला 4 पर्यायापैकी योग्य निवडायचा आहे. दुफळी, यादवी, हमरातुमरी, भांडणे. काय येईल बरं? तर त्या ठिकाणी यादवी माजली असं म्हणता येईल. आमच्या वर्गातील राजू हा कशाचीही काळजी करीत नाही. तो वृत्तीने टिंबटिंब आहे. बघा, आपण आत्ताच बघितलं की कशाची काळजी न करता, कुणाची तमा न बाळगता, अगदी स्वतःच्याच धुंदीत राहणारा व्यक्ती, त्याला काय म्हणता येईल बरं? बघा, पर्याय आहेत निष्काळजी, नास्तिक, कृतघ्न, खुशाल चेंडू. तर तो वृत्तीने खुशाल चेंडू आहे. खुशाल चेंडू हा पर्याय योग्य आहे. तो नेहमी सत्य बोलणारा धर्मनिष्ठ माणूस आहे, म्हणून सारा गाव त्याला टिंबटिंब नावाने ओळखता. राजपुत्र, पहिला पर्याय आहे धर्मराज, दुसरा पर्याय आहे राजपुत्र, तिसरा पर्याय आहे सत्यवान आणि चौथा पर्याय आहे पंच. तो नेहमी सत्य बोलणारा धर्मनिष्ठ माणूस आहे, म्हणून सारा गाव त्याला टिंबटिंब नावाने ओळखता. धर्मराज, राजपुत्र, सत्यवान, पंच. तर त्याचं अचूक उत्तर धर्मराज आहे. पुढचा सराव प्रश्न असा आहे, गावातील न्यायनिवाडा करण्याची जागा म्हणजेच टिंबटिंब टिंबटिंब. विद्यार्थ्यांनी स्वच्छता व स्वच्छ सुशोभित केली. ग्रामपंचायत, कोंडवाडा, चावडी, न्यायालय. गावातील न्यायनिवाडा करण्याची जागा म्हणजेच तर त्याला ग्रामपंचायत, कोंडवाडा, चावडी आणि न्यायालय. तर बघा, गावामध्ये ग्रामपंचायत असतं, परंतु त्या ठिकाणी न्यायनिवाडा केला जात नाही. कोंडवाडा नाहीच आणि न्यायालय तर गावात नसतं. तर चावडी हा त्याचा अचूक पर्याय आहे.
वि वा शिरवाडकर हे त्यांची बहीण कुसुमच्या आधी जन्मले होते म्हणून त्यांच्या टोपण नावात टिंबटिंब हा शब्द आहे. वि वा शिरवाडकर हे खूप मोठे लेखक आहेत, खूप मोठे कवी होते आणि त्यांची बहीण जी कुसुम नाव होतं त्या कुसुम नावाच्या आधी त्यांचा जन्म झाला होता म्हणून या ठिकाणी अनुज, तात्यासाहेब, गोविंदा आणि अग्रज. तर बघा, अनुज म्हणजे छोटा भाऊ, तात्यासाहेब, गोविंदा आणि अग्रज, अग्रज म्हणजे मोठा, मग आधी जन्मलेले म्हणजे त्यांच्यापेक्षा मोठे म्हणून कुसुमाग्रज, कुसुमाच्या आधी जन्मलेले म्हणून अग्रज हा शब्द या ठिकाणी योग्य पर्याय आहे. आम्ही दोघे टिंबटिंब आहोत कारण आम्ही एकाच वेळी पंडित राजसेन यांच्याकडे तबला वादनाचे धडे घेत आहोत. आम्ही दोघे टिंबटिंब आहोत. काय येईल बरं? गुरुबंधू, मित्र, अज्ञात शत्रू की आस्तिक. एकाच गुरुकडे ते शिक्षण घेत आहेत म्हणून गुरुबंधू हा तिथं पर्याय अचूक आहे. तेलंग भट या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ निवडा. बघा, असे पण प्रश्न येतात, योग्य अर्थ निवडा किंवा या खालील दिलेल्या पर्यायापैकी चुकीचा अर्थ कोणता आहे, अचूक अर्थ कोणता आहे, योग्य पर्याय कोणता आहे, असे प्रश्न विचारले जातात. तर तेलंग भट या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ पर्याय आहे फार लोचट मनुष्य, गरीब मनुष्य, भित्रा आणि फारच वेंदळा मनुष्य. तर तेलंग भट या शब्दाचा अचूक पर्याय आहे फारच लोचट मनुष्य. उपद्व्यापी स्त्री या अर्थाचा योग्य अलंकारिक शब्द शूर्पणखा पर्याय आहे हिडिंबा, ढालकाठी आणि ढालगज भवानी. तर या ठिकाणी उपद्व्यापी स्त्री म्हणजे उपद्व्याप करणारी, तर शूर्पणखा हे पात्र रामायणामध्ये झालेलं आहे बघा, आणि उपद्व्यापी स्त्रीसाठी तो पर्याय अचूक आहे. खालीलपैकी अलंकारिक शब्द नसलेला पर्याय शब्द निवडा. बघा, आता हा नवीन प्रश्न आहे, नवीन प्रकारचा. खालीलपैकी अलंकारिक शब्द नसलेला पर्याय शब्द निवडा. ढमढेऱ्या, पाताळ यंत्री, नवशिक्या, सांत्वना. खालीलपैकी अलंकारिक शब्द नसलेला पर्याय, नसलेला म्हणजे 3 पर्याय हे अलंकारिक शब्दाचे आहेत आणि एक पर्याय हा अलंकारिक शब्द नाही. म्हणजे यापैकी आपण आता ओळखायला पाहिजे. ढमढेऱ्या हा अलंकारिक शब्द आहे, पाताळ यंत्री हा पण अलंकारिक शब्द आहे, नवशिक्या हाही अलंकारिक शब्द आहे, सांत्वना हा अलंकारिक शब्द नाही. खालीलपैकी अलंकारिक शब्द असलेला पर्याय निवडा. चांदीचे दिवस, पांढरा कावळा, काळे मांजर, डरकाळी. आत्ताच आपण बघितलं की अलंकारिक शब्द पांढरा कावळा हा आहे. काही प्रश्न असे येतात की दिलेल्या पर्यायापैकी अचूक अलंकारिक शब्द निवडायचा. बाहेरून अजिबात डौल न दाखवणारा गुणी मनुष्य या अर्थासाठी योग्य अलंकारिक शब्द निवडा. बाहेरून अजिबात डौल न दाखवणारा, डौल न दाखवणारा गुणी मनुष्य, अष्टपैलू, कर्णाचा अवतार, झाकले माणिक,
अज्ञात शत्रू. आता दिलेले पर्याय हे चारहीच्या चारही अलंकारिक शब्द आहे, पण त्यापैकी आपल्याला अचूक अलंकारिक शब्द निवडायचा आहे. मग त्यामध्ये अष्टपैलू म्हणजे सर्व गुण संपन्न, कर्णाचा अवतार म्हणजे दानशूर व्यक्तिमत्व, झाकले माणिक हे याचा अर्थ अतिशय बाहेरून अजिबात डौल न दाखवणारा गुणी मनुष्य. माणिक म्हणजे एक रत्नाचा प्रकार आहे तो. तर त्याचा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे, बाहेरून अजिबात डौल न दाखवणारा गुणी मनुष्य, म्हणजे ते झाकलं माणिक आहे. म्हणून तो अलंकारिक शब्द हा पर्याय क्रमांक 3 अचूक आहे. उंबराचे फूल याचा आपण बघितले बघा काही वेळापूर्वी. या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ निवडा. उंबराचे फूल एका वनस्पतीचे फूल, क्वचित घडणारी गोष्ट, सुगंध देणारे फूल, तात्काळ दिसून येणारी गोष्ट. बघा आपण जो अर्थ बघितले त्यातला इथं वेगळ्या शब्दात मांडलेला अर्थ आलेला आहे. उंबराचे फूल म्हणजे दुर्मिळ गोष्ट, दुर्मिळ वस्तू. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे अचूक पर्याय आहे. क्वचित घडणारी गोष्ट, कधीतरी घडणारी गोष्ट, आणि बाकीचे पर्याय चुकीचे आहेत. बघा हे एक नवीन सराव प्रश्नामध्ये आलेला अलंकारिक शब्द आहे. शेंडेफळ म्हणजे, शेंडेफळ म्हणजे या ठिकाणी पर्याय आहेत शेवटचे अपत्य, झाडाच्या शेंड्यावरील फळ, अशाश्वत गोष्ट आणि मुक्ताफळे. तर बघा शेंडेफळ या ठिकाणी आपल्याला पर्यायामध्ये अनेक संदिग्ध पर्याय दिलेले आहेत का आपण चूक करायला पाहिजे, परंतु आपल्या जर लक्षात आलं तर शेंडेफळ म्हणजे शेवटचं अपत्य. लक्षात ठेवायचं, शेंडेफळ म्हणजे शेवटचं अपत्य, शेवटचं मूल, घरातील सर्वात लहान बाल, लहान मूल, त्याला शेंडेफळ म्हटलं जातं. बघा असा पण प्रश्न येतो, चुकीची जोडी निवडा. अत्यंत रागीट माणूस. प्रश्न पुन्हा एकदा वाचतो, चुकीची जोडी निवडा. चुकीची जोडी निवडायची आहे, अचूक जोडी निवडायची नाही. अत्यंत रागीट माणूस, जमदग्नी, घाण्याचा बैल, घाणीला जोडलेला बैल, काळ भैरव, टोळ भैरव, सदा भटकत राहणारा, बोल घेवडा, बोलका पण कृतीशून्य. आपण बघितलेल्या अलंकारिक शब्दामध्ये आठवतं का तुम्हाला, अत्यंत रागीट माणूस हा पर्याय अचूक आहे, म्हणजे बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 नाही. घाण्याचा बैल, घाणीला जोडलेला बैल हा पण अर्थ आणि अलंकारिक शब्द बरोबर आहे. टोळ भैरव, सदा भटकत राहणारा. आता बघा टोळ भैरव या शब्दाचा अर्थ आपण काय बघितला होता, की चांगल्या कामात भांडणं करणारी व्यक्ती, त्याला टोळ भैरव म्हणतात. म्हणजे पर्याय क्रमांक 3 ही चुकीची जोडी आहे. बघूया पुढचा प्रश्न. बघा पहिला प्रश्न होता चुकीचा पर्याय निवडा, ना आता इथे बरोबर जोडी निवडा किंवा अचूक जोडी निवडा. कर्णाचा अवतार, लढाऊ वृत्ती असणारा, गळ्यातला ताईत, किमती वस्तू, शेंदाड शिपाई, भित्रा मनुष्य, पांढरा परीस, धूर्त मनुष्य. आता आपण बघितलंय की अचूक म्हणजे बरोबर जोडी पर्याय क्रमांक 3 शेंदाड शिपाई म्हणजे भित्रा मनुष्य ही आहे. सर्दी पडसे होऊ नये यावर गुणकारी उपाय म्हणजे थंड पदार्थ न खाणे. या वाक्यातील अधोरेखित भागाचा अर्थ दर्शवणारा अलंकारिक शब्द निवडा. मग वैद्यकीय उपचार, बादरायण, संबंध, चिरीमिरी आणि रामबाण. गुणकारी उपाय यासाठी आपण अलंकारिक शब्द आठवला असेल तुम्हाला लगेच, पर्याय क्रमांक 4 रामबाण हा शब्द आहे. अल्पकाळ टिकणारे म्हणजे
अलंकारिक शब्द निवडा. अल्पकाळ टिकणारे, अतिशय थोडा वेळ टिकणारे. त्यासाठी अलंकारिक शब्द कुपमंडूक, मृगजळ, आळवावरचे पाणी, अजान बाहू. तर तुम्हाला बघा आठवलं असेल की आपण आळवावरचे पाणी म्हणजे अतिशय कमी वेळ अल्पकाळ टिकणारी गोष्ट आहे. तर पर्याय क्रमांक 3 आळवावरचे पाणी म्हणजे अल्पकाळ टिकणारी. पोपटपंची या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ निवडा. पोपटपंची अर्थ ज्ञानाशिवाय बोलणे, कृती न करता बोलत राहणे, कंटाळवाणे भाषण, पोपटासारखे विठू विठू बोलणे. बघा पोपटपंची काय येईल बरं? पुन्हा एकदा पर्याय वाचतो. अर्थ ज्ञानाशिवाय बोलणे, कृती न करता बोलत राहणे, कंटाळवाणे भाषण, पोपटासारखे विठू विठू बोलणे. तर बघा पर्याय क्रमांक 2 कृती न करता बोलत राहणे म्हणजे फक्त पोपटपंची करणे, फक्त बडबड करणे, कृती न करता, त्याला पोपटपंची म्हणतात. पुढचा प्रश्न बघा. कुठल्याही गोष्टीचा शुभारंभ करणे. यासाठी 2 शब्द मी तुम्हाला सांगितले होते आपले अलंकारिक शब्द आणि त्याचा अर्थामध्ये. तर खालील पर्याय बघा. चंचू प्रवेश, ओनामा, अभ्युदय आणि इति. तर ओनामा म्हणजे श्री गणेशा, कुठल्याही गोष्टीचा शुभारंभ करणे, हा पर्याय अचूक आहे. माझ्या आजोबांचा शब्द म्हणजे टिंब हे वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य अलंकारिक शब्द निवडा. माझ्या आजोबांचा शब्द म्हणजे जमदग्नी, श्री गणेशा, काळ्या दगडावरची रेघ, रुद्र अवतार. बघा जमदग्नी म्हणजे अत्यंत रागीट मनुष्य, श्री गणेशा म्हणजे सुरुवात करणे, काळ्या दगडावरची रेघ म्हणजे त्या दगडावरची म्हणजे एकदा बोललं तर ते कुठल्याही परिस्थितीत करणं किंवा नाही करायचं असेल तर न करणं. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हा अचूक पर्याय या ठिकाणी आहे. माझ्या आजोबांचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेघ. अलंकारिक शब्दामध्ये अतिशय सुंदर पर्याय, सुंदर प्रश्न सराव आपण या ठिकाणी घेतलेला आहे. त्याचप्रमाणे अजून फक्त 2-3 मिनिटांमध्ये आपण अजून काही सराव घेऊ. असेही प्रश्न येतात. अंगावर एकही दागिना नसलेली स्त्री या अर्थाचा अलंकारिक शब्द निवडा. तर त्याचं स्पष्टीकरण सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे बघा. गर्भ श्रीमंत, लंकेची पार्वती, चंडिका, अहिल्याबाई. बघा अंगावर एकही दागिना नसलेली स्त्री. तर स्पष्टीकरणामध्ये जन्मापासून श्रीमंत तो गर्भ श्रीमंत होय, पण लंकेची पार्वती म्हणजे लंकेत राहणारी पार्वती नव्हे, तर अंगावर एकही दागिना नसलेली स्त्री. लंकेची पार्वती म्हणजे अंगावर एकही दागिना नसलेली स्त्री. अत्यंत भोळा मनुष्य या अर्थाचा अलंकारिक शब्द भोळा साम, गोगलगाय, उपडसुम, नंदी बैल. कसलेही डावपेच न समजणारा साधा सरळ माणूस म्हणजे अत्यंत भोळा मनुष्य होय, त्याला भोळा साम असं म्हटलं जातं बघा. म्हणून पर्याय क्रमांक 1 मारुतीचे शेपूट या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता? लंकेच्या दहनासाठी असलेली शेपूट, चर्चेला ऊत येणे, लांबत जाणारे काम, पटकन संपणारी गोष्ट. बघा स्पष्टीकरण काय दिलेले आहे. मारुतीची शेपटी ही लांबत गेली होती, तिचा शेवट होत नव्हता, म्हणून त्या अर्थाने लांबत जाणारे काम म्हणजे मारुतीचे शेपूट होय. म्हणून पर्याय क्रमांक 3 लांबत जाणारे काम म्हणजे काम पूर्ण होत नाही, लांबत जात ते, त्यामुळे त्याला मारुतीचे शेपूट हा अलंकारिक शब्द वापरता येतो.
सागरने शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी अतिशय चिकाटीने प्रयत्न केले. या वाक्यातील अधोरेखित शब्द भागासाठी कोणता अलंकारिक शब्द योग्य आहे? अतिशय चिकाटीने प्रयत्न केले. बघा, पर्याय आहेत भीष्म प्रतिज्ञा, भगीरथ प्रयत्न, द्राविडी प्राणायाम आणि गाण्याचा बैल. तर तुम्हाला लगेच लक्षात आलं असेल की चिकाटीने प्रयत्न करणे म्हणजे भगीरथ प्रयत्न करणे. पर्याय क्रमांक 2. निलेश हा जणू काही नर्मदेतील गोटाच आहे. नर्मदा नदीतील दगड, उडान टप्पू गावगुंड, मंद बुद्धीचा, गरीब पण कारस्थाने करणारा. बघा स्पष्टीकरण काय आहे? उपदेश ऐकेपर्यंत एखाद्या गोष्टीसाठी अनुकूल असणे पण नंतर मात्र मनावर काहीच परिणाम होत नाही असा मंद ठोंब्या, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 मंद बुद्धीचा. पुन्हा एकदा वाचतो. निलेश हा जणू काही नर्मदेतील गोटाच आहे. म्हणजे नर्मदेतील गोटात हा अलंकारिक शब्द आहे आणि त्याचा अर्थ आहे मंद बुद्धीचा. चुकीची जोडी निवडा. गुणकारी उपाय रामबाण, कलहप्रिय श्री कैकई, अष्टपैलू अनेक वाईट गुणांनी युक्त कुंभकर्ण, दीर्घकाळ झोपणारा. पर्याय क्रमांक 1, 2, 4 हे बरोबर अर्थ असणाऱ्या जोड्या आहेत. बरोबर आहे की नाही? गुणकारी उपाय म्हणजे रामबाण, कलप्रिय श्री कैकई आणि 4 पर्याय कुंभकर्ण म्हणजे दीर्घकाळ झोपणारा. आणि हे तिन्ही पर्याय बरोबर होते. आणि चुकीची जोडी पर्याय क्रमांक 3 अष्टपैलू अनेक वाईट गुणांनी युक्त, ही चुकीची जोडी आहे. अष्टपैलू म्हणजे अनेक चांगल्या गुणांनी युक्त. बरोबर असणारी जोडी निवडा. अत्यंत धनवान व्यक्ती इंद्र, उपवास पडणे, थंडा, फराळ, भांडणे लावणारा भांडखोर, वयस्कर व्यक्ती हिरवे पान. बरोबर असणारी जोडी आपल्याला निवडायची. उपवास पडणे म्हणजे फराळासाठी काहीही उपलब्ध नसणे, अर्थात थंडा फराळ. म्हणून बरोबर जोडी काय आहे? पर्याय क्रमांक 2 ही बरोबर जोडी आहे, अचूक जोडी आहे. पुढील प्रश्न बघू. रंगे हात पकडलेल्या चोराला पोलिसांनी. हे वाक्य अर्थानुसार पूर्ण होण्यासाठी कोणत्या अलंकारिक शब्दाचा अर्थ येईल? आठवला असेल तुम्हाला. पहिलाच पर्याय आहे 14वे रत्न म्हणजे मार देणे. रंगे हात पकडलेल्या चोराला पोलिसांनी 14वे रत्न दाखवले, असा पूर्ण वाक्य अर्थानुसार होऊ शकतं. म्हणून पर्याय क्रमांक 1. माधव वर्गातील मित्रांमध्ये सतत भांडण लावून देत असे, त्यामुळे मित्र त्याला टिंबटिंब म्हणत. हे वाक्य अर्थानुसार पूर्ण होण्यासाठी कोणत्या अलंकारिक शब्दाचा अर्थ येईल? माधव वर्गातील मित्रांमध्ये सतत भांडण लावून द्यायचं, इकडचं तिकडं तिकडचं इकडं. बघा, गोगलगाय, टोळ भैरव, ताटाखालचे मांजर, कळीचा नारद. लक्षात आला असेल. पर्याय क्रमांक 4 कळीचा नारद हा अचूक पर्याय आहे. जबाबदारीने काळजी उत्पन्न करणारे अधिकार पद या अर्थासाठी योग्य अलंकारिक शब्द निवडा. जबाबदारीचे काळजी उत्पन्न करणारे अधिकार पद. हातचा मळ, काटेरी मुकुट, त्रिशंकूची अवस्था, उंटावरचा शहाणा. तर बघा स्पष्टीकरण. हातचा मळ म्हणजे अतिशय सोपे वाटणारे पण कठीण जबाबदारीचे काम काळजी करणारे पद म्हणजेच काटेरी मुकुट होय. जबाबदारीचे काळजी उत्पन्न करणारे अधिकार पद म्हणजे काटेरी मुकुट. कसलीही पारख नसणारा या अर्थासाठी योग्य अलंकारिक शब्द पर्याय क्रमांक 1 गाजर पारखी, 2 घाण्याचा बैल, 3 अंगठा छाप, 4 चरपट पंजेरी.
बघा तुमच्या लक्षात आलंच असेल, ज्याला कुठल्याही गोष्टीची नीट पारख करता येत नाही असा म्हणजे गाजर पारखी, म्हणजे पर्याय क्रमांक 1 गाजर पारखी. हा ताई. तर बघा बालमित्रांनो, आज आपला समोर अलंकारिक शब्द या शब्द संपत्तीमधील अतिशय सुंदर घटक आपण अभ्यासला आहे. आदरणीय शेख मॅडम आमच्या कोपरगाव तालुक्याच्या गट शिक्षण अधिकारी आपल्या या तासिकेला उपस्थित होत्या, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद देतो. आणि संपूर्ण टीम आमची कोपरगाव तालुक्याची या सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल मी पुनश्च आभार व्यक्त करतो आणि आजची ही तासिका संपवतो. धन्यवाद. हा माऊली. हा मॅनेज रेकॉर्डिंग मध्ये रेकॉर्डिंग स्टॉप कर. बघा एक मिनिट. बघा आज आपल्या कोपरगाव तालुक्यातील श्री नितीन केशव वाघ सर यांनी मिशन आरंभ इयत्ता 8वीच्या अंतर्गत भाषा विषयाची अलंकारिक शब्द ही तासिका घेतली. अतिशय सुंदर प्रकारे घेतलेली ही तासिका खरंच कौतुकास्पद होती. मी त्यांचे जिल्हा परिषद अहिल्यानगरच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि आजची ही तासिका संचयाचं जाहीर करतो. धन्यवाद वाघ सर. धन्यवाद. काही रेकॉर्डिंग बंद केलं ना? हा एक आहे.